Lesson number first, basic concept in geometry. And now start practice set 1.2. First example. The following table shows point on a number line and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. बघा सर्वप्रथम याचा अर्थ आपण लक्षात घेऊन घेऊया. आपल्याला एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेस आपल्याला पॉइंट आणि कोऑर्डिनेट हे आपल्याला नंबर लाईनवर कशा प्रकारे घ्यायचे आहे हे आपल्याला माहिती आहे. पॉइंट असतात आणि त्यावर कोऑर्डिनेट दिलेला राहतो. 0 पासून लेफ्ट साईडला राहतात आणि काही 0 पासून राईट साईडला सुद्धा नंबर दिलेले असतात. तर त्यामधील आपल्याला इथे 5 पॉईंट्स दिलेले आहे ABCD अँड ई. यामधील कोऑर्डिनेट सुद्धा प्रॉपर त्याचे दिलेले आहेत. तर याचा सर्वप्रथम आपण प्रश्नाचा अर्थ लक्षात घेऊया की त्या लाईनवर जे कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्यामधील आपल्याला 2 सेगमेंट दिलेले असणार आहे प्रत्येक पोर्शन्समध्ये. जसं फर्स्ट पोर्शन यामध्ये दिलेला आहे सेगमेंट D अँड सेगमेंट AB. जर 2 हे सेगमेंट दिलेले आहे तर या सेगमेंटमधील प्रॉपर जे डिस्टन्स आता आपल्याला फाइंड आउट करायचं आणि ते डिस्टन्स कॉन्ग्रंट आहे का, कॉन्ग्रंट ऑर नॉट हे आपल्याला बघायचं. जर कॉन्ग्रंट असेल तर इक्वल मास आणि जर कॉन्ग्रंट नसणार तर आपल्याला नॉट इक्वल टू हे आपल्याला तिथे मेन्शन करायचं. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करूया. जर सोल्युशन इज कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट इज 9. बघा की काय दिलेलं आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज 9. ओके, अँड देन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट D इज -7. ईचा दिलेला आहे 9 अँड डीचा दिलेला आहे -7. तर आता इथे आपल्याला लक्षात येत आहे की 9 इज ग्रेटर दॅन -7. काय आहे लक्षात आलेलं आहे का? 9 हा काय केलेला आहे, नाइन इज ग्रेटर दॅन -7. तर यामध्ये आपल्या लक्षात येत आहे डिस्टन्स ऑफ D इक्वल टू 9 मायनस ऑफ -7 म्हणजेच ब्रॅकेटच्या आतमध्ये काय -7 आहे. त्यामधून 9मधून म्हणजे बिगर नंबरमधून आपल्याला स्मॉल नंबर काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. इक्वल टू मायनस मायनस प्लस देन 9 + 7 आन्सर येणार आहे 16. ओके, देअरफॉर लेंथ ऑफ D इक्वल टू 16. इक्वेशन नंबर फर्स्ट झालं. ठीक आहे, त्यानंतर बघूया नेक्स्ट आता आपल्याला काढायचं आहे सेगमेंट ABचं. तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज -3 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 5. तर यामध्ये आपल्या लक्षात येतं की 5 इज ग्रेटर दॅन -3. therefore distance of AB equal to 5 minus of -3 and minus plus the 5 plus 3 answer is 8. therefore length of AB equal to 8. इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड या दोन्हीही इक्वेशनमध्ये आपल्या काय लक्षात येत आहे की राईट साईड जे दिलेले आहे 16 अँड 8 इक्वल आहेत का, नाही. म्हणजेच इट इज नॉट इक्वल टू, इट इज नॉट कॉन्ग्रंट. देअरफॉर द राईट साईड सिमिलर नाही आहे, कॉन्ग्रंट नाही आहे, म्हणजे लेफ्ट साईड सुद्धा सिमिलर नाही आहे. देअरफॉर देअर आन्सर इज लेंथ ऑफ D इज नॉट इज इक्वल टू लेंथ ऑफ AB फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. दोन्ही इक्वेशनवरून आपण लक्षात घेतलेले आहे की लेंथ ऑफ D अँड लेंथ ऑफ AB इज नॉट कॉन्ग्रंट. देअरफॉर देअर आन्सर इज सेगमेंट D अँड सेगमेंट AB आर नॉट कॉन्ग्रंट. अशा प्रकारे आपल्याला पहिल्या प्रश्नाचा आन्सर देता येणार. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. यामध्ये सेगमेंट BC अँड सेगमेंट AD. आता आपल्याला काढायचं आहे BC आणि AD यामध्ये डिस्टन्स. फर्स्ट आहे कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट B इज 5 अँड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C इज 2. तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की B चा कोऑर्डिनेट काय असेल आणि C चा कोऑर्डिनेट काय असणार आहे तो. तर B चा आहे 5 अँड C चा दिलेला आहे 2. त्यावरून 5 इज ग्रेटर दॅन 2. देअरफॉर डिस्टन्स ऑफ BC इक्वल टू 5 minus 2 and 5 minus 2 answer is 3. लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर फर्स्ट. देन नेक्स्ट त्यावरून सेगमेंट AD आपण फाइंड आउट करूया. आता पॉइंट A आहे दिलेला, Aचा कोऑर्डिनेट आहे -3 अँड Dचा कोऑर्डिनेट दिलेला आहे -7. आपल्या लक्षात येत आहे की निगेटिव्ह नंबर जेवढे स्मॉल असेल म्हणजेच -1 -2 -3 हे राईट साईडला जात असताना लेफ्ट साईडपासून राईट साईडला जात असताना कसे असतात, नेहमी निगेटिव्ह नंबर ग्रेटर असतात. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की -7 हा -3 पेक्षा कसा आहे, स्मॉल आहे आणि -3 -7 पेक्षा ग्रेटर आहे. देअरफॉर देअर आन्सर इज
-3 is greater than -7. Therefore distance AD equal to -3 minus -7. then मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होईल साईन. -3 प्लस 7 तर मायनस प्लस ऑल्सो मायनस 7 minus 3 आन्सर इज 4. अँड बिगर नंबर्स आहे कारण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करत असताना सर्वात महत्त्वाचा रूल्स आहे की आन्सरला बिगर नंबरचं साईन द्यायचे. इथे बिगर नंबर आहे 7 अँड इट इज पॉझिटिव्ह नंबर, देअरफॉर +4 हे आपल्याला आन्सर मिळेल. आता बघा, देअरफॉर लेंथ ऑफ AD इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 2. फर्स्ट अँड सेकंडमध्ये जर आपण राईट साईड पाहणार तर कसं आहे 3 and 4 and 3 इज नॉट इज इक्वल टू 4 राईट. त्यावरून म्हणजेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नेक्स्ट आपल्याला इक्वेशन मिळेल लेंथ ऑफ BC इज नॉट इज इक्वल टू लेंथ ऑफ AD फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. देअरफॉर आन्सर इज सेगमेंट BC अँड सेगमेंट AD आर नॉट कॉन्ग्रंट. जर राईट साईड सिमिलर नाही आहे म्हणजे लेफ्ट साईड सुद्धा सिमिलर नसणार आहे. ओके, त्यावरून नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेगमेंट B अँड सेगमेंट AD त्याचे आन्सर आता बघूया. सर्वप्रथम आपण B चे कोऑर्डिनेट बघूया. E कोऑर्डिनेट इज 9 अँड B कोऑर्डिनेट इज 5. देन 9 इज ग्रेटर दॅन 5. ओके, 9 हे कसे आहे 5 पेक्षा मोठे आहे. देअरफॉर डिस्टन्स ऑफ B इक्वल टू 9 minus 5 इक्वल टू आन्सर सरळ येणार आहे 4. देअरफॉर लेंथ ऑफ B इक्वल टू 4 इक्वेशन नंबर फर्स्ट. देन इक्वेशन नंबर सेकंड काढायसाठी आपल्याला कोऑर्डिनेट लागणार आहे A आणि Dचा. तर Aचा कोऑर्डिनेट आहे -3 आणि Dचा कोऑर्डिनेट आहे -7. देअरफॉर -3 इज ग्रेटर दॅन -7. देन डिस्टन्स ऑफ AD इक्वल टू -3 minus -7 इक्वल टू 4. देन लेंथ ऑफ AD इक्वल टू 4. हे झालेलं आहे इक्वेशन नंबर सेकंड. सरळ लक्षात येते मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस आधीच्याच इक्वेशनमध्ये आपल्याला एक्झाम्पलमध्ये हे आपण सॉल्व केलेलं आहे. त्यावरून लक्षात येत आहे की दोन्ही आता जे राईट साईड आपल्याला दिसत आहे 4 4 म्हणजेच काय आलेलं आहे 4 इक्वल टू 4. जर 4 इक्वल टू 4 आहे म्हणजे याचा अर्थ काय की लेंथ ऑफ B म्हणजेच लेफ्ट साईड सुद्धा सिमिलर असणार. लेंथ ऑफ B इक्वल टू लेंथ ऑफ AD फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. देअरफॉर सेगमेंट B अँड सेगमेंट AD आर कॉन्ग्रंट. दॅट इज सेगमेंट B इज कॉन्ग्रंट सेगमेंट AD. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे आन्सर लिहावं लागेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर सेकंड. बघा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल दिले होते, हे आपण सॉल्व केलेले आहे. ओके, आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे. त्यामध्ये सुद्धा प्रॉपर आपल्याला डिस्टन्स दिलेले आहे आणि कशाचं तरी लेंथ प्रॉपर आपल्याला काढायचं आहे. कशाचं तरी डिस्टन्स आपल्याला प्रॉपर काढायचं आहे. तर बघा, त्यामधील एक्झाम्पल क्वेश्चन्स आहे. पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. म्हणजे ते सरळ आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की एक AB पॉईंट AB सेगमेंट आहे. त्यामध्ये M हा काय केलेला आहे त्याचा मिड पॉईंट आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की M हा मिड पॉईंट जेव्हा कोणत्याही सेगमेंटचा जर M किंवा कुठलाही व्हेरिएबल दिला असेल तो जर मिड पॉईंट असेल याचा अर्थ काय की AM इज अ हाफ ऑफ AB किंवा MB इज अ हाफ ऑफ AB. लक्षात, ठीक आहे. म्हणजेच AM हे काय असते मिड पॉईंट हे नेहमी त्या सेगमेंटला काय करते हाफ पार्टमध्ये डिवायडेड करत असते. ठीक आहे. पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB इफ AB इक्वल टू 8. बघा, सरळ क्वेश्चनचे आन्सर आपल्या लक्षात येते. AB टोटल डिस्टन्स दिलेला आहे 8. देन फाइंड द लेंथ ऑफ AM. तर AMचा आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सरळ आपल्याला आन्सर मिळेल. किती येणार त्याचा आन्सर 4 येणार. तर कशा प्रकारे हे आपण इथे समोर सॉल्व करूया. पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB अँड लेंथ AB इक्वल टू 8. हे काय दिलेलं आहे गिवन दिलेलं आहे. देन सरळ लक्षात येते AB M इज अ मिड पॉईंट. देअरफॉर लेंथ ऑफ AM इक्वल टू हाफ लेंथ ऑफ AB. दे M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. ओके, M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. त्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते इथे की M हा ABचा मिड पॉईंट असल्यामुळे काय असणार आहे AM इक्वल टू हाफ ऑफ AB. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या लक्षात येणार की ABचे डिस्टन्स प्रॉपर दिलेलं आहे 8. 1/2 इंटू 8. आता याचाच प्रॉपर आन्सर केला तर 2 ने 8ला मल्टिप्लाय केलं आन्सर येणार. डिवायडेड केलं तर प्रॉपर आन्सर येते 4. म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार तिथे 1/2 इंटू 8 इक्वल टू 4.
तर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए ऑफ इक्वल टू 4 हे आपल्याला इथे आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. अशाच प्रकारे इझिली एक्झाम्पल येतात. थर्ड एक्झाम्पल आहे पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी इफ सी पी 2.5 फाइंड लेंथ ऑफ सी डी. बघा पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी अँड लेंथ ऑफ सी पी इज इक्वल टू 2.5 हे दिलेलं आहे. गिवन दिलेलं आहे. पी हा सी डीचा मिड पॉईंट सांगितलेला आहे. त्यामुळे सी पी आणि पी डी हे कसं असणार आहे, सिमिलर असणार आहे. त्यावरून लेंथ ऑफ सी पी इज इक्वल टू हाफ लेंथ ऑफ सी डी. म्हणजे यावरून सरळ येते की पी बिकॉज ऑफ रिझन काय आहे, पी इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. देन सी पी इज 2.5 हाफ इंटू लेंथ ऑफ सी डी. सी डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता इथे 2 हे इथे कशाच्या डिव्हिजनमध्ये आहे, म्हणजे इकडे जाताना कशात जाणार, ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. म्हणजे प्रॉपर आन्सर येणार लेंथ ऑफ सी डी इक्वल टू 2.5 इंटू 2 आणि 2.5 इंटू 2 मल्टिप्लिकेशन केलं तर लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू 5 आपल्याला असे आन्सर मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 4. इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP is equal to 2 cm and AP is equal to 3.4 cm. Compare the segment. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझन म्हणजे आपण काय करत असतो नेहमी यामध्ये, एक तर इक्वल साईनमध्ये कंपॅरिझन असते, किंवा लेस दॅन साईनमध्ये कंपॅरिझन असते, किंवा ग्रेटर दॅन साईनमध्ये कंपॅरिझन असते. तर हे आपल्याला इथे प्रॉपर बघायचे आहे. ठीक आहे. बघा ए बी डिस्टन्स दिलेला आहे 5 सेंटीमीटर, बी पी 2 सेंटीमीटर आणि ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर डिस्टन्स दिलेला आहे. आणि हे सर्व काय दिलेलं आहे, गिवनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. देअरफॉर सिन्स आपल्या लक्षात येते की यामध्ये 2 इज लेस दॅन 3.4 इज लेस दॅन 5, म्हणजे यामध्ये लेंथ आता आपण हे 2, 3.4, 5 हे सेंटीमीटर वाईज घेतलेलं आहे. त्यानुसारच त्याचे सेगमेंटसुद्धा तशाच असणार आहे. लेंथ ऑफ बी पी इज लेस दॅन लेंथ ऑफ ए पी इज लेस दॅन लेंथ ऑफ ए बी. ओके. त्यावरून सरळ लक्षात येत आहे की सेगमेंट बी पी इज लेस दॅन सेगमेंट ए पी इज लेस दॅन सेगमेंट ए बी. ओके. अशा प्रकारे आपल्याला प्रॉपर याचे आन्सर मिळेल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 5. राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन विथ रेफरन्स टू द फिगर गिवन बिलो. आपल्याला काही आता इथे फिगर दिलेले आहे, त्या फिगरवरून आपल्याला या क्वेश्चनची आन्सर प्रॉपर लिहायचे. ठीक आहे. तर बघा खाली आपल्याला एक सेगमेंट दिलेला आहे, त्या सेगमेंटवर पॉईंट दिलेले आहे टी, एस, आर, पी अँड क्यू. तर आपलं हे लक्षात येत आहे, सपोज आता हा आर पॉईंट आहे, आर पॉईंटच्या लेफ्ट साईडला एस टी येत आहे, त्याचप्रमाणे आरच्या राईट साईडला पी क्यू पॉईंट येत आहे. ठीक आहे. टीच्या राईट साईडला एस आर पी क्यू हे पॉईंट येत आहे आणि क्यूच्या लेफ्ट साईडला पी आर एस टी येत आहे. त्यानंतर डिस्टन्ससुद्धा प्रॉपर कशाचं सिमिलर आहे हे सुद्धा आपल्या इथे लक्षात येत आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता नेक्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल बघूया. यामध्ये राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे आर पी. अशा प्रकारे टोटल यामध्ये आपल्याला 7 क्वेश्चन्स आहे. या 7 क्वेश्चन्सचे आपण प्रॉपर आन्सर बघूया. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन्स बघूया. बघा आता फर्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याला प्रॉपर दिलेला आहे, आधी लक्षात घेऊन घेऊया आपण. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी. बघा काय म्हटलेलं आहे, आर पीचा अपोजिट रे कोणता सांगितलेला आहे. ठीक आहे. लक्षात आलेलं आहे का, आर पीचा अपोजिट रे कोणता आहे, आर पी लक्षात आलेला आहे. ठीक आहे. या आर पीच्या अपोजिट म्हणजे कोणता असणार आहे, त्याच्या बॅक साईडला म्हणजे कोणतं येणार आहे, आर एस अँड आर टी हे येणार प्रॉपर त्याचे आन्सर. बघून घ्या. बघा आता तुमच्यासमोर तिथे पुस्तक असेलच, ते पुस्तक प्रॉपर लक्षात घ्या, तिथे समोर ठेवा आणि त्यावरून आता प्रॉपर आपण या प्रश्नाचे आन्सर. बघा रे आर एस और रे आर टी हे त्या प्रश्नाचे आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. काय म्हटलेलं आहे, इंटरसेक्शन सेट. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. आता बघा पी क्यू दिसत आहे, पी क्यू आणि त्यानंतर आहे आर पी. याचा इंटरसेक्शन सेट, इंटरसेक्शन सेट कोणता असणार आहे, सरळ रे पी क्यू हा काय झालेला आहे, त्यामध्ये इंटरसेक्शन सेट झालेला आहे दोन्ही याचा, म्हणजेच त्याला आर पीला दोन्ही याला काय झालेलं आहे, ते
इंटरसेक्शन सेट म्हणजे त्याला जॉईंट असलेला सेट हा त्याला तिथे झालेला आहे. ठीक आहे, त्यालाच म्हटलं जाणार इंटरसेक्टिंग सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. ठीक आहे, त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे राईट द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. पी क्यू अँड क्यू आर दिसत आहे तुम्हाला फिगरमध्ये. पी क्यू अँड क्यू आर याचा युनियन सेट बघायचा आहे. युनियन म्हणजे काय, एकत्र असलेला. मग एकत्र असलेला त्याचा आन्सर काय असणार आहे, लाईन पी क्यू ऑर लाईन क्यू आर. युनियन म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये असलेला. मग पी क्यूच्या याच्यात कोणता आहे, निश्चितच पी क्यू आहे ऑलरेडी. आणि रे क्यू आरच्या याच्यात कोणता आहे, क्यू आर आहे. म्हणजेच दोन्ही याच्यात ते स्वतःच्या याच्यात आहे. लक्षात आलं. युनियन म्हणजे एकत्र असलेले. तर कोणकोणतं आहे, पी क्यू सुद्धा आहे, त्याचप्रमाणे क्यू आर सुद्धा आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याचे आन्सर सुद्धा तुम्ही बघून घ्या. सेकंड याचा लाईन क्यू आर. ठीक आहे, अँड थर्ड याचा आहे लाईन क्यू आर. ओके, अँड सेकंड याचा दिलेला आहे लाईन पी क्यू. परत थर्ड याचा आन्सर आपल्याला लाईन पी क्यू हे सुद्धा तुम्ही टाकू शकता, कारण तो त्याचा युनियन सेट आहे. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ क्वेश्चन समजून घेऊया. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. बघा आता काय म्हटलेलं आहे की सबसेट. ठीक आहे, सेगमेंट क्यू आर हा सबसेट असणार. अशी कोणती रेज आहे यामध्ये, तर सांगा कुठली असणार आहे, क्यू आर. लक्षात येत आहे फिगरमध्ये क्यू आर हा सबसेट असेल तर कोणतं असणार आहे, बरेचसे येतात. क्यू आर हा सबसेट असणार अशाचा. रे आर क्यू हा हे असणार. परत रे एस क्यू याचा सुद्धा तो सबसेट आहे. त्याचप्रमाणे रे टी क्यू याचा सुद्धा तो सबसेट आहे. ठीक आहे, सबसेट म्हणजे काय असणार आहे, त्याच्या क्यू आर हे त्याच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, मग आतमध्ये कशाच्या आहे, क्यू आरच्या याच्यात आहे, क्यू एचच्या याच्यात आहे, क्यू टीच्या याच्यात सुद्धा आहे. क्यू पीच्या याच्यात आहे का नाही, कारण क्यू पी हे सेगमेंट त्यापेक्षा लहान आहे कशाच्या, क्यू आरपेक्षा. त्यामुळे तो त्या सबसेट नाही असू शकत. तर त्याचा सबसेट म्हणजे काय की कोणत्या सेगमेंटमध्ये तो असणार आहे, तो झाला त्याचा सबसेट. ओके, त्याचं प्रॉपर आन्सर सुद्धा समोर आहेच, आपण बघून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ. राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. आता अपोजिट रेजचे जो आहे त्याचा कॉमन एंड हा आर असला पाहिजेत. अशा अपोजिट रेज आपल्याला इक्वल सांगायचे. तर कोणकोणते आहे, रे आर पी अँड रे आर एस हे त्याच्या अपोजिट रेज येत आहे. ठीक आहे, कॉमन एंड पॉईंट त्याचं काय आहे, आर हा त्याचा कॉमन एंड पॉईंट आहे. नेक्स्ट बघून घ्या त्याचे आन्सर प्रॉपर. बघा, रे आर पी अँड रे आर एस. ओके, त्याचप्रमाणे आणखी कोणकोणते येत आहे, रे आर क्यू अँड रे आर टी. ओके, अशा प्रकारे आपल्याला फिफ्थ याचे आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सिक्स्थ क्वेश्चन दिलेला आहे. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट यस. यस हा कॉमन एंड पॉईंट असेल, याचे असे टू रेज आपल्याला टाकायचे. आता सरळ त्याचे आन्सर येते कॉमन यस पॉईंट. यसचा कॉमन पॉईंट असेल असे टू रेज टाकायचे. म्हणजे कोणते येते सरळ, एस टी अँड एस आर हे प्रॉपर त्याचे आन्सर येत आहे. ठीक आहे, बघून घेऊया. बघा, पॉईंट यस याच्या रेजचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर कोणतं येत आहे, एक येत आहे यस टी. ओके, लेफ्ट साईडला. आणि एक येत आहे यस आर राईट साईडला. लक्षात, हे झालेले आहे त्याचे कॉमन एंड पॉईंट यस असणाऱ्या टू रेज असणार. रेज म्हणजे काय ते एक लक्षात आहे आपल्याला, एक पॉईंट असणार एका साईडला आणि सेकंड साईडला काय असणार आहे, रेज असेल. रेज म्हणजे काय, ॲरो असणार. ठीक आहे, अशा प्रकारे त्याला म्हटलं जाते रेज म्हटलं जाते. ठीक आहे, आणि सेगमेंट कशाला म्हटलं जाणार, ठीक आहे. आणि सेगमेंट कसे असतात, दोन्ही साईडला 2 पॉईंट स्टॉप असतात, ते झालेले आहे सेगमेंट. आणि लाईन कशाला म्हटलं जाणार, ज्याला दोन्ही साईडनी ॲरो असणार ते असणार आहे प्रॉपर लाईन. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला या सर्व प्रश्नांचे आन्सर द्यायचे आहे. लास्ट क्वेश्चन्स आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. बघा आता इथे फिगर आपल्या लक्षात येत आहे, यस
एस पी अँड रे एस टी याचं इंटरसेक्शन सेट विचारलेलं आहे. मग सरळ सरळ लक्षात येत आहे इंटरसेक्शन सेट म्हणजे कोणता पॉईंट आहे जो कॉमन आहे. आता बघा एस पी आणि एस टीमध्ये कोणता कॉमन आहे, पॉईंट यस हा काय आहे त्यामध्ये कॉमन आहे, म्हणजे प्रॉपर त्याचा आन्सर येणार आहे पॉईंट यस. ओके, आन्सरमध्ये बघून घ्या. पॉईंट यस हे काय येणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर. ठीक आहे, अशा प्रकारे 5th क्वेश्चनचे सर्वचे आन्सर इथे दिलेले आहे. प्रॉपर बघून घ्या. काही अडचण असेल तर मला विचारा. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 6. आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फिगर गिव्हन बिलो. खाली आपल्याला फिगर दिलेली आहे. त्या फिगरवरून आपल्याला काही प्रश्नाचे आन्सर द्यायचे. ठीक आहे, बघा काही पॉईंट्स दिलेले आहे आणि त्या पॉईंटचे काही कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द पॉईंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. हा झालेला आहे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन. तर पॉईंट बी जो आहे ठीक आहे दिसत आहे बी पॉईंट आणि त्याचा कोऑर्डिनेट तुम्हाला दिसत आहे, कोऑर्डिनेट आहे 2. तर यापासून सेम डिस्टन्स असणारे सेगमेंट जे असणार आहे प्रॉपर पॉईंट ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर सरळ सरळ लक्षात येत आहे पॉईंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी आर. लक्षात येत आहे बी पासून कोणकोणते पॉईंट येत आहे, ए आणि सी. हे काय दिसत आहे तिथे सिमिलर दिसत आहे बघा. बी पासून 2 युनिटवर ए आहे, त्याचप्रमाणे 2 युनिटवर सी सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर व्ही आहे पण तो इकडे आहे का लेफ्ट साईडला नाही आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे डी आणि डीच्या नंतर कोणता येत आहे परत पी हा पॉईंट येत आहे. हे सुद्धा आपल्या लक्षात येत आहे बघा. बिकॉज ऑफ डिस्टन्स बी ए इक्वल टू डिस्टन्स बी सी इज 2. ओके, 2 मीन्स काय 2 युनिटचा प्रॉपर डिस्टन्स आहे. त्याचप्रमाणे डी अँड पी हे सुद्धा आपल्याला डिस्टन्स येतं इथे दिसत आहे. डी अँड पी डिस्टन्स दिसत आहे. याचा सुद्धा डिस्टन्स प्रॉपर किती आहे, डिस्टन्स ऑफ बी डी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बी पी इज इक्वल टू 4 मीन्स काय 4 युनिटचं प्रॉपर तिथे डिस्टन्स येत आहे. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, हे झालेलं आहे फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूया. राईट अ पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट. आता बघा इथे काय करायचं आहे, हे जे इथे पॉईंट दिलेलं आहे पॉईंट क्यू. ठीक आहे, इथे क्वेश्चन्समध्ये क्यू राहिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला क्यू पॉईंटपासून सारखे डिस्टन्सवर पेअर किती आहे हे आता आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर बघा पॉईंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू आर एल अँड यू बिकॉज ऑफ डिस्टन्स क्यू एल इक्वल टू डिस्टन्स क्यू यू. हे सुद्धा डिस्टन्स किती येते 1B पॉईंट येत आहे. त्यानंतर पी अँड आर बिकॉज डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स क्यू आर परत 2 युनिटचं तिथे सरळ आपल्या लक्षात येत आहे. ठीक आहे, त्यामुळे एल अँड यू अँड ऑल्सो पी अँड आर हे 2 पॉईंट काय येत आहे त्यापासून जवळ दिसत आहे. पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू पासून आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला. फाइंड डिस्टन्स ऑफ यू व्ही, डिस्टन्स ऑफ पी सी, डिस्टन्स ऑफ व्ही बी अँड डिस्टन्स ऑफ यू एल. अशा चारही यामधील जे पॉईंट दिलेले आहेत त्यामधील आपल्याला प्रॉपर डिस्टन्स किती येणार ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आन्सर बघूया आपण. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू इज -5. बघा फर्स्ट याचा कोऑर्डिनेट दिलेला आहे -5. त्याचप्रमाणे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट व्ही इज 5. मग आता दोन्ही यामध्ये 5 इज ग्रेटर दॅन -5. देअरफोर डिस्टन्स ऑफ यू व्ही इज इक्वल टू 5 मायनस ऑफ -5 मायनस मायनस प्लस देन 5 प्लस 5 10 जे आपल्याला आन्सर मिळेल. देअरफोर डिस्टन्स ऑफ यू व्ही इक्वल टू 10 हे आपल्याला यामध्ये फर्स्ट याचे आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे बाकीच्या याचे सुद्धा आन्सर तुम्ही स्वतःहून काढून बघा. मी समोरचे आन्सरसुद्धा तुम्हाला समजून सांगत आहे पण स्वतःहून काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल त्यामधील बी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट. आता यामध्ये कोणकोणत्याचे कोऑर्डिनेट बघायचे आपल्याला, पीचा कोऑर्डिनेट आणि सीचा कोऑर्डिनेट. आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज -2 and coordinate of point C is 4 and 4 is greater than -2. Therefore distance of PC equal to 4 minus of -2 and then minus minus plus then 4 plus 2 answer is 6. म्हणजे distance of PC मिळते आपल्याला equal to 6. ओके, त्याप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट V and coordinate of point P. तर V चा आहे V is 5 and B is 2. Then 5 is greater than 2. इझिली तुम्ही सॉल्व करू शकता.
5 minus 2, answer is 3. Therefore, distance of VB equal to 3. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल आता बघूया. 1.2 मध्ये कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू इज -5 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एल इज -3. त्यावरून आपल्या लक्षात येत आहे निगेटिव्ह नंबर आहे दोन्ही सुद्धा, तर -3 इज ग्रेटर दॅन -5. देन -3 मायनस ऑफ -5, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, म्हणजेच आपल्या लक्षात येते 5 - 3, 5 मधून 3 गेले, सरळ आन्सर येते 2 अँड बिगर नंबर साईन पॉझिटिव्ह. देअरफॉर डिस्टन्स ऑफ UL इज इक्वल टू 2. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे आन्सर मिळणार आहे.